जळगाव हिट अँड रन कार अपघाताची घटना चर्चेत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे। एका भरधाव कार चालकानं भर दिवसा दुचाकीवरील एका इसमाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या या इसमाला तसंच सोडून कार चालकानं पळ काढला होता। या अपघातात भीमसेन वाहने यांचा मृत्यू झालेला। अमरावती शहरातील किशोरनगर इथले रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनानं प्रवास करत होते। दरम्यान एका भरधाव इंडिका कारनं त्यांना जोरदार धडक देत उडवलं आणि त्यानंतर त्या कारमधील तरुण बाहेर आले आणि पुन्हा कारमध्ये बसून निघून गेले। त्यावेळी त्यांनी जखमी भीमसेन यांना रुग्णालयात दाखल करण्याची तसदी न घेता ते घटनास्थळावरून निघून गेले। काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आणि त्यातच 15 मे रोजी उपचारांती त्यांचा मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि त्यानंतर संपूर्ण घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली। सदर घटना ही 3 तारखेला झालेली आहे मे मध्ये, पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून, त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला, अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता, पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती। याच्यासाठी आम्ही विशेष पथक, मग क्राईम ब्रँचचे आणि CIU पथक, पोलीस स्टेशनचे पथक असे सर्व 5 पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला, नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणं, एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचा शोध घेतला, ते वाहनसुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे। यात जे आरोपींचा बिहेवियर आहे, त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण CCTVमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी, ते जबाबदारी सोडून, मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेला आहे। कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। 4 आठवडे उलटूनही आरोपी फरार असताना 26व्या दिवशी आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलंय। अमरावती पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेनं तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती RTO मध्ये असलेल्या 147 इंडिका बोल्ट वाहनाची 4 टीमद्वारे तपासणी केली आणि यामध्ये प्रशांत बगाडे यांच्या वाहनानंच भीमसेन वाहने यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। आरोपी प्रशांत बगाडे हा सुसरदा इथल्या आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक असल्याचं समोर येत आहे। पोलिसांनी 4 टीम तयार करत आरोपीला अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।